आम्हाला चालेल, पण ती अशी ट्रेन मिस झाली तर त्याच्यापेक्षा एक तास जाऊन तिकडे आम्ही गप्पा मारणार, बसणार. हॅलो, हाय गाईज. तर आज मी चालली आहे दिल्लीला आणि दिल्ली आणि आग्रा शॉर्ट ट्रिप करणार आहे मी. तर आता पॅकिंग चालू आहे आणि अर्धी पॅकिंग केल्यानंतर मला आठवलं की मला ब्लॉग करायचा आहे. एनिवेज, तर आता आमची पॅकिंग चालू आहे. मी तुम्हाला दाखवते की काय काय आमची केवढे बॅग्स आहेत, किती बॅग्स आहे. कारण की मोस्टली मी तिकडे जाऊन सरोजनीमध्ये शॉपिंग करणार आहे, पण बॅग इथेच फुल झाली आहे. आय थिंक सो आम्हाला तिकडे एक एक्स्ट्रा लगेज घ्यायला लागणार आहे, परचेस करायला लागणार आहे. पिछले 6 सालों से हम अच्छे पड़ोसी चलो चले घूमने जाएंगे तो ऐसी डिसेंट फैमिली नहीं मिलेगी. पर हाँ, उनके घर के अंदर भी ऐसा 3-4 डेज साठी आम्ही एवढे बॅग्स घेऊन चाललो आहे. आपका सवाल क्या है? क्लियर इथे आली आहे लिफ्ट. चल मम्मा, बाय बाय. लिफ्ट बंद झाली. आउटफिट काय आहे याच्यात, कसं दाखवू मी? प्लेन आउटफिट आहे बिकॉज ट्रेनमध्ये आम्ही थांबणार आहे. नाईट जर्नी आहे, तर आम्ही चाललो आहे आफ्टरनूनला. आम्ही स्टेशनवरती जाऊन 1 तास बसणार. आम्हाला चालेल, पण भीती अशी ट्रेन मिस झाली तर त्याच्यापेक्षा 1 तास जाऊन तिकडे आम्ही गप्पा मारणार, बसणार. बाय द वे, कल्याणवरून ट्रेन आहे आमची राजधानी. 4:45 ची आहे आणि आता वाजले 2:30. आता जाऊन तिकीट काढू. 0 फ्लोर आहे का? नाही, ग्राउंड फ्लोर आलो. माझे पप्पा नाही येते, ते फक्त आम्हाला सोडायला येतात खालपर्यंत, ऑटो पकडेपर्यंत. बिकॉज ऑटो इथे मिळणं पण थोडंसं चॅलेंज आहे. काही मी असं ठरवलं होतं की मी कमी लगेज कपडे भरेल मी, बट असंच सामानाने सगळं भरून गेलं माझं लगेज. आय थिंक सो तिकडे आम्हाला एक एक्स्ट्रा घ्यायला लागणार आहे. लेट्स वेट फॉर द ऑटो. चला, बाय पप्पा, बाय. एवढी बॅग्स जस्ट फॉर 4 days. 4 days साठी आम्ही चाललोय. बट एवढी सगळी बॅग आता बघायचे. लोकल मधून घेऊन जायचं आपल्याला नागूरवरून कल्याणला. फर्स्ट क्लासच काढूया आपण. आय थिंक सो फर्स्ट क्लासमध्ये गर्दी नसेल आता. आकाश, तू 3 दिवसापासून पॅकिंग करतोय, तू तुझा कॅप विसरलास. लोकल 3:51 की बनवत जाने वाली. तर आम्ही पोहोचलो आहे कल्याण स्टेशनला. किती वाजलेत बघा. आणि आमची ट्रेन आहे 4:43 ची. आणि आम्ही आता इथे एवढे मिनिट्स वाट बघत बसणार आहे बिकॉज माझे पप्पा जा लवकर जा, तिकडे जाऊन बस, चालेल,
ट्रेन नाही सुटायला पाहिजे. मग आता आम्ही येऊन इथे बसलोय. प्लॅटफॉर्म नंबर 1A. ट्रेनमध्ये मी चढली, लगेच सेटल केलं, सीटवर बसलो आणि थोड्या वेळातच तिकीट चेकिंग झालं. एव्हरीथिंग स्मूथ होतं आणि ट्रेन आपल्या जर्नीला सुरू झाली. आणि ट्रेन थोडं लेटही होतं. मला व्हिडिओ काढायला भेटलं नाही कारण की खूप जास्त गर्दी होती. थोड्या वेळात इव्हनिंग स्नॅक्स आले आणि हो, जेव्हा तिकीटमध्ये फूड इन्क्लुडेड असतं ना तेव्हा एक्सपेक्टेशन्स थोड्या वाढलेल्या असतात बिकॉज ते राजधानी ट्रेन आहे. मेनूमध्ये होतं कचोरी, सँडविच, चिवडा, टी कॉफी सेपरेट आणि शुगर पावडर आणि टी पावडर सगळं प्रॉपर होतं. सांगू तर कचोरी टेस्टला चांगली होती, गरम पण होती, आत फिलिंग पण प्रॉपर होती, तर इट वॉज गुड. सँडविचेस मी ट्राय केलं. सँडविचेसमध्ये फिलिंग होती कॅरेट आणि क्रीम. मला जेन्युअनली नाही आवडलं. मला तर जेन्युअनली सँडविचचा टेस्ट नाही आवडला. राजधानी ट्रेनमध्ये जेव्हा पण तुम्ही तिकीट बुक कराल तेव्हा फूड पण इन्क्लुडेड असतं. तर आता इव्हनिंग स्नॅक्स भेटले आहे, नंतर डिनरही भेटेल आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्टही भेटेल. ही आमची चिडकी तरुण सारखी बडबड करते, हे कर ते कर. इरिटेट झाले, तिला कसलं झालंय माहित नाही. आवडलं तुला? मी थोडंसंच खाल्लं. ट्रेनमध्ये असंच भेटतं. बॉम्बे सँडविच नाही, बॉम्बे सँडविच नाही लिहिलं, मिल्स ऑन व्हील्स सँडविच ऑन. काय करते राजू? मला बोलला की काहीच नाही, मी सगळं करून ना. तर आता ते स्वतःच ऑर्डर करायचं झालं पण खाऊ. इव्हनिंग स्नॅक्स नंतर मी फ्रेशअप झाली, हेअर कॉम्ब केला, जरा लिपस्टिक लावली आणि ऑनेस्टली आता बरं वाटलं. पेटपूजा केल्यानंतर थोडं रिलॅक्स्ड फील होतच होतं. त्यानंतर आम्ही जरा गप्पा मारल्या. ट्रेनमध्ये बसून गप्पा मारायची मजाच वेगळी असते. विंडोमधून बाहेरचा व्ह्यू बघितला. एक्झॅक्टली 8 वाजता डिनर आलं. आम्ही व्हेज ऑर्डर केलं होतं, पण सरप्राईजिंगली चिकन पण ऑर्डर येत होतं, म्हणजे ऑप्शन आहे चिकनचाही. व्हेज डिनरमध्ये होतं पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ, राईस, 2 चपात्या, दही आणि लोणचं. टेस्ट ऑनेस्टली चांगलं होतं, एस्पेशली डाळ अँड राईस मला जास्त आवडलं. रोटी थोडी जाड होती म्हणून मी एकच रोटी खाल्ली. पनीरची भाजी सॉफ्ट होती आणि बटाट्याची भाजी पण नाईसली कुक्ड होती. भाई, राजधानीमध्ये डिनरनंतर तर आईस्क्रीम पण सर्व करतात, ते पण अमूलची आईस्क्रीम, व्हॅनिला फ्लेवर. ट्रेनमध्ये तर आम्ही नुसते खातच होतो. इव्हनिंग स्नॅक्स, डिनर, डेझर्ट आणि ते खाऊन झाल्यानंतर टाईम झाला झोपायचा. गुड नाईट. कोल्ड ड्रिंक हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आता माहिती नाही किती वाजलेत, सांगतो थोड्या वेळाने. अख्खं रात्र झोपलो नाही मी बिकॉज ऑफ छोटी बेबी होती. तर ट्रेन आमची 1 तासापेक्षा जास्त लेट आहे बिकॉज जसं आम्ही झाशी क्रॉस केलं तेव्हा 0 विजिबिलिटी झालं होतं आणि त्यामुळे ट्रेन खूपच लेट आहे. राजधानी कधी लेट नसते, राजधानी टायमिंगमध्ये असते, बट बिकॉज ऑफ आय सेड ना फॉग होता सगळीकडे म्हणून आता तरी थोडंसं कमी झाला. तर सकाळी खूप जास्त होतं, फॉग 0 विजिबिलिटी होती, लिटरली 0. तर आता आमचं नाश्ता आला आहे, दाखवले कटलेट आणि आंबे पोहे, तेही दाखवते. बिकॉज आम्ही रात्रभर झोपल्यावर मला चेहरा सुजला आहे.
कह रहे हैं ना मम्मी का पेस्ट गुड मॉर्निंग आकाश. झोपलास तू? झोपलास? चाय काय झोपला तो? झोपला नाही. मला त्या ट्रेन मध्ये भाजी झोपायची. नीचे हूँ मैं तो कह रही हूँ फाड़ दूँ. खाना आया नाश्ता है. पहले क्या खाया जाएगा नाश्ता. कसं आहे? थंड. कटलेट. चाय देना मम्मी. मम्मी वो दो. चांगलं आहे, गरम नाही, थंड आहे मस्त. ओके, आय कॅन हॅव इट. मौसी ले थोडंसं ऑइली आहे, चांगलं आहे. It is 12:30 now आणि ट्रेन 1 वाजता पोहोचणार आहे दिल्लीला. एकदम इरिटेट झाले बिकॉज ही ट्रेन ऍक्च्युली 9:55 ला पोहोचायला हवी होती, बट आता मी पोहोचते नाही 1 ला. तुमचा प्लॅन पण एवढा डिले होतोय, आज काय काय करायचं आहे सगळं डिलेवर चाललं बिकॉज ऑफ फॉग. एवढं फॉग होतं त्याच्यामुळे ट्रेन एवढी स्लो चालते आताही. तर ही ट्रेन फॉगमुळे 3.5 hours लेट होती. आम्ही 9:55ला पोचणार होतो, बट ॲक्च्युली आम्ही पोचलो 2:30ला. तर खूपच जास्त ट्रेन होती लेट. तर ही ट्रिप मी बुक केली होती मेक माय ट्रिपमधून, आणि मेक माय ट्रिपनी ड्रायव्हर पाठवलं होता आम्हाला पिकअप करायला. ड्रायव्हर ही कंटाळला होता कारण की त्याला मी 9:55चा टाईम दिला होता आणि 2:30 झाले होते. फायनली ड्रायव्हर भेटला आम्हाला. फायनली भेटली आम्हाला कार. खूप ट्रॅफिक. चले साहब जी. यस चलो. बहुत लेट हो गए आप हैं. बहुत लेट हो गया. 1 घंटा 2 घंटे 4 घंटे. पहली बार ऐसा हुआ है, ट्रेन लेट हो गई. वो फॉग पड़ रहा है ना. हाँ. सो फायनली हॉटेलमध्ये आम्ही पोचलो आहोत आणि गरम पाण्याने आता आंघोळ. आत्ताशे 3:30 वाजले आहेत आणि मी ठरवले की 4 वाजेपर्यंत तरी आम्ही सगळं काय बोलतात फ्रेशनअप होऊ, आंघोळ करू, फ्रेशनअप होऊ आणि जाऊ शॉपिंगला. कारण की द एंटायर मोटिव्ह ऑफ दिस ट्रिप इज टू विजिट सरोजनी नगर अँड अदर स्पॉट्स अँड शॉपिंग करू मी जास्त. कारण की उद्याचा दिवस साईट सीइंग आहे, तर मी आता ते चेंज नाही करू शकत. तर
आता मी क्विकली थोडेसे फ्रेशनअप होते. आकाश गेला आता फ्रेशनअप व्हायला. तर जरा मी क्लिन्झिंग मिल्कने माझा फेस क्लीन करते. मला बघायचं आहे किती डस्ट बसली आहे माझ्या चेहऱ्यावरती, कारण की खूपच चेहरा टॅन वाटतो आहे. तर जस्ट अ मिनिट. तर आता मी रेडी झाली आहे. काहीच मी वेगळा आउटफिट घातला नाही, कारण की आता 4 वाजले आहेत आणि 6च्या आत आम्हाला सरोजनी नगरमध्ये पोचायचं. शॉपिंग करायला तर खूप जास्त अंधार होणार आहे आणि मला शॉपिंग करायला प्रॉपरली भेटणार नाही बिकॉज ऑफ ट्रेन एवढं लेट झालं आहे. ऑटो बुक केली आहे, आलं असेल ऑटो. चला आता मी निघतो, भेटूया सरोजनी मार्केटमध्ये. मी जास्त ब्लॉग नाही करणार आहे तिकडे, कारण की मला शॉपिंग करायचं. ब्लॉग करण्याच्या नादात मी शॉपिंग माझी राहून जाईल. अभी कैब बुक किया था होटल रूपम के सामने. आता जाऊन मी आंघोळ केली आहे. आंघोळ करायला पटकन आलो आम्ही. तर आता आम्हाला ऑटो भेटली आहे आणि आता आम्ही जातोय सरोजनी कितना टाइम मार्केटमध्ये. जाने के लिए? आधा घंटा. ट्रैफिक लगेगा. आम्ही लिटरली काहीच नाही खाल्लंय, तर आता प्रोटीन बार खातोय आम्ही. काहीच नाही, जेवढं आम्ही ट्रेनमध्ये जेवलो तेवढंच जेवलोय आणि त्याच्यानंतर काहीच नाही, कारण की आमचं मूडच गेला. बिकॉज ट्रेन एवढं 3-4 तास लेट होते ट्रेन यार. पूर्ण प्लॅन आमचं. सरोजनी नगर तर सरोजनी नगरमधून मी काय काय शॉपिंग केली त्याचं मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मी हा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे मी दिल्लीची साईट सीइंग आणि आग्राची साईट सीइंग करणार आहे. तोपर्यंत बाय बाय.